मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस। जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, अंधेरी आणि विलेपार्लेसह अन्य ठिकाणी दमदार पाऊस। वाशिम जिल्ह्यामध्ये सलग 5व्या दिवशी अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस। शेतकऱ्याच्या शेतातल्या कामांना आला वेग। सांगलीच्या अग्रणी नदीपात्र परिसरामध्ये मुसळधार पावसाची बॅटिंग सुरू। खानापूर, तासगावच्या वायफळे इथं अग्रणी नदीच्या बंधाऱ्यावरनं पाणी वाहतानाची दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित। दमदार बॅटिंग, छोट्या मोठ्या तलावांसह ओढ्यांना पाणी। अनेक ठिकाणी शेत शिवारातही शिरलं पावसाचं पाणी। पाथरी आणि मानवत तालुक्याला पावसानं झोडपलं। मानोलीत ओढ्याच्या पाण्यामध्ये 2 महिला पुरात वाहून गेल्या। एका महिलेला वाचवण्यात यश, एक महिला अजूनही बेपत्ता। पालघरच्या मनोरवाडा रोडच्या दुरुस्तीमुळे सुरू केलेला पर्यायी रस्ता मुसळधार पावसामुळे धोकादायक स्थितीत। या रस्त्यावरूनही वाहतूक बंद होण्याची शक्यता। धाराशिवमधल्या उमरग्यात मुसळधार पाऊस। शहरासह कदेर, नारंगवाडी आणि अन्य गावात पावसाची हजेरी। काही ठिकाणी गावात जाणाऱ्या पुलांवर पाणी साचल्यानं वाहतूक खोळंबली। मुंबईमध्येही पावसाची हजेरी। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा। बुलढाण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस। शेगाव, खामगाव, नांदुरा तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। पावसामुळे वातावरणामध्ये गारवा। बळीराजाही सुखावला। अकोला शहरासह ग्रामीण भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। उन्हामुळे हैराण नागरिकांना दिलासा। लातूरमध्ये सलग 5व्या दिवशी पाऊस। लातूरमधला शेतकरी सुखावला। नागपुरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं संत्राबाग जमीनदोस्त। मदाना तालुक्यातल्या शेतकऱ्याची संत्राबाग उद्ध्वस्त, शेतकरी हवालदिल। लातूरात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई बागेचं नुकसान। वीज पडल्यानं एकाचा मृत्यू तर 9 जनावरं दगावली। निलंगा तालुक्याला सर्वाधिक फटका। रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील 400 वर्ष जुनं वडाचं झाड सलगचा पाऊस आणि वाऱ्यामुळे कोसळलं। वटवृक्षाला वाचवण्यासाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारनं राष्ट्रीय महामार्गांसाठी वृक्षतोडीबाबतचा कायदा बदलून संवर्धनाचं काम सुरू असलेल्या विठ्ठल मंदिरात अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी पाण्याची गळती। कामं पूर्ण झाल्यावर सगळ्या अडचणी दूर होणार, मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांचा दावा। लातूरमध्ये पावसाळ्याच्या तोंडावर भाज्यांच्या दरात वाढ। बाजारपेठेत आवक कमी झाल्यानं दरवाढ, तर कोथिंबिरीनं गाठली 100. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातल्या तज्ज्ञांचं शेतकऱ्यांना आवाहन। नाशिकच्या देवळातल्या उमराणे इथं पावसानं झालेल्या नुकसानाची खासदार भास्कर भगरेंकडनं पाहणी। शेड कोसळल्यानं मृत झालेल्या मुलाच्या घरी भगरेंनी सांत्वनपर दिली भेट। दौंड तालुक्यातल्या भीमा नदीवरच्या पुलाचे खांब कोसळले। दौंड आणि नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचं काम होतं सुरू। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। नालासोपाऱ्यात पालिकेच्या विजेच्या खांबाचा शॉक लागून एका 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू। पालिकेचा गलथान कारभार जबाबदार असल्याचा स्थानिकांचा आरोप। रोहन कासकर असं मृत तरुणाचं नाव। अंबरनाथमधल्या मलंगगडवाडीमध्ये पावसामुळे घरावर दरड कोसळून एकाचा मृत्यू, 1 जखमी। मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या गुलाम बादशाह सय्यद यांच्या घरावर कोसळली दरड। मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।